बाकीचं कोण आहे आम्ही उद्या कोणता सरपंच जाणार आहे त्याला ब्लॅकलिस्ट करून मारणार आज आपण दुसरा दिवस आहे उपोषणाचा. काय मागण्या आहेत, काय प्रकरण आहेत? आम्ही 2021 पासून शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. एक रस्ते, गावातले रस्ते किंवा आरोग्य, पाणी. तरी आमच्या गावातले सरपंच, ग्रामसेवक यांनी आत्तापर्यंत 2021 पासून कागदपत्रे पाणी पाजतात आणि त्याच्यावर वरिष्ठ अधिकारी सुद्धा लक्ष देत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी कमीत कमी आठवड्यात त्यांनी एक दिवस येऊन बघितलं पाहिजे की बाबा हे जे सरपंच, ग्रामसेवक येतात ते खरोखरच लोकांना ते सेवा पुरवतात का, याची खात्री केली पाहिजे का, कागदपत्रे सगळ्या योजना राबवतात. हे पूर्ण भ्रष्टाचार आमच्या गावात चालू आहे. ते त्याची पूर्ण चौकशी, त्याचे पूर्ण दप्तर बंद करून त्या ग्रामपंचायतीची चौकशी झाली पाहिजे. साध्या आमच्या गावात मराठा समाजाला एक स्मशानभूमी नाही आहे, तरी हा ग्रामसेवक किंवा त्याचं सरपंच वगैरे त्याचं कर्तव्य असतं की आपल्या गावात जे समस्या आहेत त्या पुढच्या अधिकाऱ्यासमोर मांडणं किंवा काय गावातल्या समस्या ते सुद्धा हे लिहू शकत नाहीत. एखाद्या सामाजिक कार्यकर्ता अर्ज केला तर त्याला म्हणतात याने अर्ज करायची काय गरज आहे. म्हणजे ह्यांना एवढी सुद्धा अक्कल नाही की ह्यांचं काम आहे किंवा सरपंच, ग्रामसेवकाचं काम असताना ते काम मी करतोय, पगार ते जे घेतात पण ते मला काम करावं लागते. म्हणजे ह्यांची पगार कशासाठी घेतात ह्याची पण चौकशी झाली पाहिजे बाबा. आणि गावातले आरोग्य, हागणदारी, गटार नाल्या, हे सांडपाणी हे गावाला कायमस्वरूप मिळावे ही आमची शासनाला विनंती. त्याच्यानंतर गावात पाण्याकडे जाणारा रस्ता ह्यांच्या 2001 जसे आमच्या पाणी पुरवठ्याची योजना आली तेव्हा पण रस्ता नाही. मग ह्या सरपंचांनी यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिशाभूल करून सांगतात किंवा शेजारील शेतकरी तिथं पाण्यासाठी जाऊ देत नाही, पण यांचं कर्तव्य स्वतः होतं किंवा कमीत कमी तिथं रस्ता नाही तर रस्त्याने मागणी करणं, तहसीलदारला वगैरे विनंती करणं, मागणी करणं, त्याचा पाठपुरावा करणं यांचं काम होतं. पण त्यांनी ते पण काम त्यांनी केलेलं नाही. म्हणजे आज त्या पाण्याच्या वाचून सुद्धा शेतकरी योजना आहे, पाणी आहे, तिथं तळात पाणी आहे, मोटर आहे, शासन कुठं कमी पडलं नाही. पण आमच्या गावातले जे सरपंच, ग्रामसेवक इथून रस्ता न केल्यामुळं आमच्या गावालाच पाणी नाही आहे. हा एक विषय आहे. पुन्हा कायमस्वरूपी आम्हाला गावात म्हणजे चांगल्या व्यवस्था केल्या पाहिजे गावामध्ये. पुन्हा जे गावात रोजगार सेवक जो आमच्या गावात आहे त्याचे पण विषय घेतले आहेत की माळकरंजा याच्यामध्ये घर, गोटा, घरकुल याच्यामध्ये असे बोगस प्रकरण चालले आहेत. एखाद्या सामान्य माणसाचं जर काम असेल तर त्याला पैसे मागणे हा बी प्रकार चालू आहे. आमच्या गावात 2018 एक धनाजी रोड एक गरीब असणाऱ्या लोकांना त्याला लुटलं अख्ख्या गावाने, त्याला पेमेंट दिलं नाही. त्याचं माझं प्रकरण चालू आहे 2018 पासून की त्या माणसाला न्याय दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही एवढे पैसे खातात, भ्रष्टाचार ओपन चालू आहे तरी ह्यावर शासन लक्ष देत नाही आहे. त्यामुळे असं म्हणणं आहे की शासनाला माझी एक विनंती आहे की असे जे रोजगार हमीच्या नावाने जे बोगस धंदे चाललेत ते बंद झाले पाहिजे. ज्याला खरोखरच जर शासनाला जर त्या शेतकऱ्यांना किंवा ज्या पात्र लाभार्थ्यांना आणून त्यांच्या डायरेक्ट अकाउंटला द्यावे किंवा रोजगार सेवकसारखे मधले दलाल मध्ये ठेवू नये, जेणेकरून ते शेतकऱ्याला किंवा प्रत्यक्ष लाभधारकाला त्याचा लाभ मिळेल. आणि ज्या रस्त्याला 6 लाख रस्ता 6 ते 7 लाखमध्ये रस्ता होता जर DSR प्रमाणे 2024-25च्या सुद्धा, आणि तो रस्त्याला जर 19 लाख रुपये 18 लाख निधी देत असेल तर शासनाची पूर्णपणे लूट आहे रोजगार हमीच्या नावाने. गावात साधा शेतीलाच मजदूर नाहीत आणि हे रोजगार लावतात कुठून? मग हे मशनरीनं काम करतात आणि रोजगार लावतात. मग ही शासनाची पूर्ण दिशाभूल आहे. ती योजना पूर्ण फेल आहे. फक्त त्यांना पैसे खायचा धंदा कसा केला आहे, रोजगार हमी म्हणजे पैसे खाण्याचा धंदा असा तयार झालेला आहे. तरी शासनाने पूर्णपणे याची चौकशी झाली पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कसे पडतील, घरकुल घ्या, गोटा घ्या, शेतरस्ते काय जे काय असेल योजना असेल शेतकऱ्यांना डायरेक्ट लाभ मिळेल. आणि रोजगार हमीचा हा जो बोगस धंदा चालला आहे बंद करावा. त्यामुळे देशावरचं कर्ज पण कमी होईल आणि जनतेची दिशाभूल पण होणार नाही असं मला वाटतं. समजा आपली मागणी जर मान्य नाही झाल्यास पुढील भूमिका काय असणार आहे? आम्ही आत्मदानाचा इशारा देणार आहे शासनाला. आम्ही उद्यापर्यंत जे वाट बघल्यानंतर आम्ही आत्मदानाचा इशारा देणार आहे. आमच्या गावातलं दुर्दैव असं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे मनगुटकर साहेबांनी सांगितलं की गावोगावी मागल त्याला क्षेत्रस्ते मिळतील, पण असं आमचं दुर्दैव चालू क्षेत्रस्ते आमच्या गावातले सरपंच, ग्रामसेवक देवळाले ते माळकरंजा रस्ता असा आहे की त्यानं चालू क्षेत्रस्त्यावर गटार नाल्याचं पाणी सोडलं. तिथे शेजाऱ्या शेतकऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे आणि कितीतरी शेतकऱ्यांचं नुकसान होईल. एखाद्या शेतकऱ्याचा त्या शेतामध्ये ह्यांनी घाण पाणी टाकल्यामुळं पाणी न दिसल्यामुळे त्याचा बैल पण मेलेला आहे. हे जर ह्या लोकांना जाणीव नसेल तर हे गावाचा विकास करू शकतील का? म्हणजे शेतकरी कोर्ट कचेरी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यासाठी कितीतरी विषय चालू आहेत किंवा क्षेत्रस्ते मिळण्यासाठी भांडणं आहेत, दप्तरे भावाची भांडणं आहेत. पण हे आमच्या गावातले जे नग आहेत त्यांनी चालू क्षेत्रस्ता बंद केला आहे, त्याच्यावर पाणी सोडलेलं त्यांनी. मग अशा लोकांना निलंबित केलं पाहिजे ही आमची मागणी आहे. आमच्या गावात जे इंजिनियर वगैरे इस्टिमेट बनवतात
मग त्याला वाटतं की त्या लोकांना एस्टिमेट बनवताना त्याचे तारतम्य नाही आहे, गटारनाल्याचे एस्टिमेट बनवतात त्यांना उतारा कुठं काढायचं ह्याची अक्कल नाही आहे असं मला दिसतंय. आज स्मशानभूमीचं काम, शौचालयाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाची कामं झाली, तरी चौकशी नाही. आमच्या गावात रस्ते गायब होतात, रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची चालू आहेत. अख्ख्या आमच्या गाव स्मशानभूमीच्या कामाला असं झालं होतं की पेंट आधी RCC केली, जर पेंट मारला नंतर प्लास्टर केलं. म्हणजे असे जे इंजिनियर आहेत ते काय कामं करतात. आज त्या स्मशानभूमी एस्टिमेटप्रमाणे काम झाले नाही आहे. आज ते कुठले त्याच्यावर रिकव्हरीसुद्धा काढलेलं नाही आहे. आज एखाद्या बीम शौचालय बांधलं आहे, शौचालय वाहतून त्याला शौचालयात बीम नाही आहे तरी पण त्याचं बिल पास केलं. असे कितीतरी भ्रष्टाचार गावामध्ये आहेत, तरी ह्याच्याबद्दल यांना कारवाई नाही किंवा यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत किंवा त्यांना निलंबनाची नोटीस नाही का. हे आमचा शासनाचा प्रश्न की ह्यांच्यावर लोकांवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे.